मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्सचा पदार्थ आज आपण इथे बघणार आहोत. अगदी वेगळा आहे. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घालून जिरे, मोहरी, कढीपत्ता, एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हिरवी मिरची व्यवस्थित भाजली जाईल. आता यामध्ये हळद, धणा पावडर, मीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून साल काढून स्मॅश करून घेतलेले आहेत. ते देखील व्यवस्थित घालून मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायची आहे. आता ही तयार भाजी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला कणिक मळायची आहे. त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ, ओवा घातलेला आहे. वरून 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेतलं, जेणेकरून ह्या पिठाची अशी मूठ वळली जाईल, म्हणजे होणारा पदार्थ अगदी खस्ता होतो. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीच्या कणकेपेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आणि आता आपल्याला ह्या पिठाचे अगदी समान आकारामध्ये गोळे करून घ्यायचे. तुम्ही इथे गोळे छोटे किंवा मोठ्या आकारामध्ये करून घेऊ शकता. आपण प्रवासाला जाताना सुद्धा ही रेसिपी बनवून नेऊ शकतो. सर्वांना खूप आवडेल. आता एक एक गोळा घेऊन आपल्याला याची पारी लाटायची आहे. करायला अगदी सोपी आहे, खायला अगदी भन्नाट, दिसायला तर अगदी सुंदर दिसते ही रेसिपी. अशा प्रकारे मी याची जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही अशी पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा बटाट्याचं स्टफिंग घालून घेतलेलं आहे. अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं. साईडच्या कडा कापून घ्यायच्या. आता याला मध्ये चाकूने अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आणि समोसा फोल्ड करून घ्यायचा व नंतर अशा प्रकारे गोल आकारामध्ये दोंडून घ्यायचा. मध्यभागी प्रेस करून रिंग समोसा तयार करायचा. अशाच प्रकारे सर्व समोसे मी तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता, दिसायला अगदी सुंदर दिसत आहेत. आता आपल्याला तेलामध्ये आपल्याला हे समोसे घालून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अलटून पलटून अगदी 2च मिनिटात आपले हे समोसे बनून तयार होतात. अगदी क्रिस्पी असे हे समोसे तयार होतात. खायला अगदी भन्नाट लागतात. करायला सोप्या आहेत. नेहमीच्या समोस्यापेक्षा अगदी वेगळी, पण दिसायला सुंदर, खायलाही अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी लागते. तर तुम्हीही तुमच्या मुलांच्या बर्थडेसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.